नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी इन्फोटेक यूट्यूब चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनामार्फत पशुसंवर्धन विभाग या विभागांतर्गत गाय, म्हैस आणि शेळीपालन योजनेसाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। या योजनेची निवड प्रक्रिया कशा पद्धतीची असते याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही नुकताच जर डॉक्युमेंट अपलोड केले असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। पशुसंवर्धन विभागाच्या नाविन्यपूर्ण योजनांची माहिती आजच्या आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने 3 मे 2025 ते 2 जून 2025 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले होते। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज भरले होते त्यांना 3 जून 2025 ते 7 जून 2025 पासून SMS येण्यास सुरुवात झाली होती। निवड झालेल्या सर्व शेतकऱ्यांना 8 जून 2025 ते 15 जून 2025 पर्यंत डॉक्युमेंट अपलोड करण्याचे ऑप्शन देण्यात आले आहे। त्यामुळे ज्यांना डॉक्युमेंट अपलोड करण्याचे ऑप्शन आले आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी आपले स्वतःचे आधार कार्ड, बँक पासबुक, तुमचे कास्ट सर्टिफिकेट तसेच या ठिकाणी स्टार असलेल्या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत। यामध्ये 7/12 होल्डिंग, कुटुंबातील व्यक्तीचे संमतीपत्र अशा प्रकारचे कागदपत्रे अपलोड करावे लागणार आहेत। तसेच निवड झालेल्या लाभार्थ्याच्या नावे शेती नसल्यास कुटुंबातील इतर व्यक्तीच्या नावे शेती असेल तर त्यांचे सहमतीपत्र हे 500 रुपयाच्या बॉन्डवर घ्यावे लागणार आहे। दिनांक 8 जून 2025 पासून मागील वर्षी तसेच या वर्षीच्या लाभार्थ्यांमार्फत कागदपत्रे अपलोड करण्याचे ऑप्शन देण्यात आले आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पशु विकास अधिकारी तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांचे मार्फत दिनांक 16 जून 2025 ते 24 जून 2025 पर्यंत कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे आणि त्यानंतर कागदपत्रामध्ये काही त्रुटी आढळल्या तर त्या संबंधित लाभार्थ्यांना परत पाठवण्यात येणार आहेत। यासाठी लाभार्थीमार्फत कागदपत्रातील त्रुटी पूर्तता दूर करण्यासाठी 25 जून ते 27 जून या दरम्यान त्यांना दुरुस्ती करता येणार आहे। तसेच मित्रांनो, या योजनेसाठी गाय, म्हैस, शेळीपालन, तलंगा गट वाटप करणे या योजनेसाठी जर तुम्ही अर्ज केले असेल तर तुम्हाला अंतिम पडताळणी ही 28 जून 2025 ते 30 जून या दरम्यान केली जाईल। तसेच 1 जुलैला संपूर्ण डेटा एकत्रित करून तो राखीव ठेवला जाईल। संपूर्ण कागदपत्रे पडताळणी झाल्यानंतर अंतिम लाभार्थी यादी ही 2 जुलै 2025 रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे। यासंबंधी जर तुमची निवड झाली तर तुम्हाला 2 जुलै 2025 रोजी मेसेज मिळेल आणि त्या मेसेज मिळालेल्या अवधीपासून 1 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला या नाविन्यपूर्ण योजनेसाठी संपूर्ण कार्यवाही करणे आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजना लाभार्थीसाठी निवड झाली असेल तर तुम्हाला 8 जून ते 15 जून दरम्यान कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत।